close your eyes. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो. तर आज मी तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहे रॉयल एनफिल्डची बुलेट 500 मार्च ग्रे EFI मॉडेल आहे. 2017चा मॉडेल आहे. की गाडीमध्ये काय आहे, काय नाही आहे, काय कमी आहे, काय चांगलं आहे, सगळं काय तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो. आता टेक्निकल भाषेमध्ये मी जास्त बोलणार नाही. जो मला पर्सनल एक्सपिरियन्स आला त्याच्या बाबतीत मी जास्त बोलेन. तर रिव्ह्यूला सुरुवात करतो आहे. तर सगळ्यात पहिले आपण बोलूया इंजिनबद्दल. तर इंजिन ॲक्च्युली खतरनाक पॉवरफुल आहे. म्हणजे एका बुलेटसाठी हे इंजिन जरा जास्तच पॉवरफुल दिलेलं आहे. ह्याचे पॉवर फिगर्स तुम्ही स्क्रीनवर बघू शकता. 27 bhp आणि 41चा टॉर्क एका बुलेटसाठी जरा जास्तच झाला. गाडी फुल खिचत नेते. कोणत्याही प्रकारचं लोड टाका, किती पण लोकांना बसवा, नाही तर किती पण लगेज भरा, काही प्रॉब्लेम होत नाही. जशी गाडी सुरुवातीला चालते तशीच एंडलासुद्धा चालणार आहे. त्यामुळे पिकअपच्या हिशोबाने कोणताही त्रास नाही आहे. माझ्या एक्सपिरियन्सनुसार मी तुम्हाला सांगतो की जास्तीत जास्त जर का ह्या इंजिनची मजा घ्यायची असेल तर तुम्हाला नॅशनल हायवेला जायला लागेल. ही 80-90 एकदम कम्फर्टेबल चालते. पण जर का तुम्हाला एकदम थ्रिल पाहिजे, स्पीड पाहिजे, तर आरामात तुम्ही 120सुद्धा क्रूज करू शकता. पण थोडेसे व्हायब्रेशन सहन करायला लागतात. व्हायब्रेशन आणि किक स्टार्ट हा या गाडीचा आत्मा आहे. ठीक आहे. तर मोस्टली ह्याच्यामध्ये जे व्हायब्रेशन्स आहेत ते सहन करण्यालायक आहेत. बाकी एकदम हायर RPMsना व्हायब्रेशन जरा जास्त आहेत आणि स्लो स्पीड्सना म्हणजे 10, 20, 30, 40 या स्पीडला थोडेसे व्हायब्रेशन्स आहेत. सवय असली ना की काय प्रॉब्लेम होत नाही. बाकी सवय नसेल तर माणूस लवकर थकून जातो या गाडीवर. आता हा जो टॉर्क आहे तो हायवेला तर मी बोललोच, पण दुसरी जागा आहे ते म्हणजे घाट सेक्शनला कितीही इन्क्लाइन असू दे, काहीही असू दे, गाडी तिसऱ्या गिअरवर सुद्धा आरामात चालते. थोडीशी आचकेरीत का नाही असो, व्हॅल्व्हचा आवाज थोडासा येतो, पण गाडी बंद पडत नाही. कितीही लोड असू द्या, कितीही माणसं बसू द्या, जास्तीत जास्त इन्क्लाइनवर सुद्धा गाडी आपल्याला खेचत घेऊन जाते. एवढी या इंजिनमध्ये पॉवर आहे. आता तुम्हाला रिफाईनमेंटचं सांगतो तर फुल्ली रिफाईंड इंजिन नाही आहे, पण बऱ्यापैकी स्मूथनेस आहे इंजिनमध्ये. ठीक आहे. आता बोलूया ट्रान्समिशनबद्दल. तर ट्रान्समिशन या गाडीचं कसं आहे तर मी तुम्हाला क्लिअर सांगतो. ट्रान्समिशन स्मूथ आहे. फक्त सेकंड गिअरला ना थोडासा ढँग असा आवाज येतो, जो ॲक्च्युली नॉर्मल आवाज आहे. सवय असली की काय प्रॉब्लेम होत नाही. पण जर का कोणी नवीन माणूस जर का या गाडीला चालवलं तर थोडंसं टेन्शन येऊ शकते की बाबा आतमधून कोणता ढँक म्हणजे असा आवाज आला. तर गिअर्स तर मी तुम्हाला सांगतो एकदम स्मूथ आहेत. आणि जो गिअर रेशो आहे ना तो मी म्हणतो ज्याने कोणी डिझाईन केलं ना त्याचे पाय धुवायला पाहिजेत. पहिला गिअर जर का टाकला तर तुम्ही इनिशियल स्पीड म्हणजे तुम्ही 0 to 20 असा पिकअप मिळतो ना की काय सांगू तुम्हाला. आता हा जो क्रुझिंग स्पीड आहे पहिल्या गिअरचा तो कुठे कामाला येतो. एक तर तुम्हाला घाटांवर कामाला येईल. जर का तुम्हाला या अशा प्रकारचं ऑफ रोडिंग करायचं असेल तर त्याला कामाला येईल. गावाच्या रस्त्याला कामाला येईल. प्लस सिटीमधले जे मूव्हिंग ट्रॅफिक आहे ना, जे सिग्नल सुटल्यानंतर असतं तर त्याला कामाला येईल. म्हणजे तुम्ही इझिली 20वर क्रूज करू शकता. पहिल्यावरून दुसऱ्या गिअरवर गेलात तर मात्र मग खतरनाक लेवलचा पिकअप मिळतो या गाडीवर. म्हणजे चालवत राहा जोपर्यंत RPM थोडासा वाढत नाही तोपर्यंत. म्हणजे जवळजवळ तुम्हाला 35पर्यंत घेऊन जाईल. त्यामुळे तुम्ही इझिली लोअर RPMsना, लोअर स्पीड्सना आरामात क्रूज करू शकता. आता पहिला गिअर झाला, दुसरा गिअर झाला, तर तिसऱ्या गिअरला जो पिकअप आहे तो थोडासा लॅग म्हणजे कुठेतरी करतो. पण चौथ्या गिअरपासून परत सुरू होतो. चौथ्या गिअर टाकल्यानंतर तुम्ही जर का 60 स्पीडला गेला तरी पण 5वा गिअर टाकायचा राहतो. जे गिअर रेशो आहेत ते आपल्याला हायवेला जास्त मदत करतात. सिटीला तर पहिल्या दुसरा करायची काही गरजच नाही आहे. एक तर तुम्ही पहिल्या गिअरवर चालवा नाही तर दुसऱ्या गिअरवर चालवा, कोणत्याही प्रकारचा त्रास आपल्याला येत नाही. आता तुम्हाला गाडीचा एक्झॉस्ट नोट ऐकवतो फटाफट. तर थांबा. आता ही गाडी EFI आहे त्यामुळे हे सगळं जे असतं ते कंप्लीट करावं लागतं. ठीक आहे. तर आता जर का तुम्ही इयरफोन घातला असेल तर तुम्हाला जास्त एक्सपिरियन्स येईल. बाकी जो विंड ब्लास्टचा जो आवाज येतो आहे त्याच्याबद्दल जरा सॉरी. ठीक आहे.
आवाज आणि परफॉर्मन्स ह्याच्यावर जर का तुम्हाला कंपेअर करायचं असेल तर तुम्हाला सिम्पल सांगतो, 350 जी आहे ना ती पल्सर 150 सारखं काम करते आणि 500 आहे ती पल्सर 220 सारखं काम करते. तुम्ही कुठेही घेऊन जा, गाडी तुम्हाला निराश नाही करणार. फक्त एकच गोष्ट ह्याच्यामध्ये आहे की याच्यामध्ये फक्त पेट्रोल टाकत राहायला लागतं. 120वर असतानासुद्धा ही गाडी थकलेली वाटत नाही. आता मायलेजबद्दल बोलूया तर ही गाडी मायलेज किती देते, तर मोस्टली जर का ॲव्हरेजली जर का तुम्हाला मायलेज पाहिजे असेल तर ही 30चं देते. ठीक आहे. आणि कंडिशन्सनुसार आता मस्तपैकी उन्हाळा चालू आहे, मस्तपैकी 40-45 असं डिग्री सेल्सिअस असतं, तर त्याच्यामध्ये ही जास्तीत जास्त 25-26 असं देऊन ठेवते. म्हणजे ओव्हरऑल जो मायलेज आहे तो ओके. आणि जर का संध्याकाळची काढली ना तर सकाळी एकदम पहाटे 4-5 वाजता वगैरे काढली ना तर आरामात ती 30-31चा देऊन टाकते. आणि जर का चांगलं थंडीचा जे मोसम चालू असेल, मस्त की हिवाळा वगैरे चालू असेल डिसेंबर जानेवारी वगैरे, तर ही 35सुद्धा देईल. ठीक आहे, 35-36 ही असंसुद्धा मायलेज मिळून जातो. फक्त चांगल्या कंडिशन्स पाहिजेत, चांगली हवा, थंड हवा या इंजिनला पाहिजे, बस. बाकी काय कोणत्याही प्रकारचा इश्यू गाडीमध्ये येत नाही. आता मोस्ट कॉमन रॉयल एनफिल्डचा प्रॉब्लेम सांगतो तुम्हाला की हे जे इंजिन आहे, म्हणजे रॉयल एनफिल्डचं कोणत्याही प्रकारचं इंजिन तुम्ही घ्या, नवीन घ्या ना तर जुनं घ्या, कोणत्याही टाईपचं इंजिन घ्या, हीट मात्र एक नंबर खतरनाक करतं आहे. म्हणजे लिटरली मी सांगतो, मी मस्तपैकी ट्रॅक पॅन्ट वगैरे घातलेली आहे तरीसुद्धा या गाडीचा झळा माझ्या पायाच्या केसांना फुल असं जाणवत होतं की बाबा काय ना काहीतरी तवा बिवा मस्तपैकी बाजूला आहे, त्यामुळे जरा सांभाळून पाय ठेवायला पाहिजे. बाकी हीटमुळे कोणत्याही प्रकारचा या इंजिनला त्रास नाही. म्हणजे गाडी जेव्हा थंड असते तेव्हा त्याचा परफॉर्मन्स तसाच असतो आणि गाडी फुल गरम झाल्यावरसुद्धा ॲक्च्युली परफॉर्मन्स त्याचा वाढतो. ते का माहीत नाही का, म्हणजे ह्याच्यामध्ये काय करून ठेवलं आहे माहीत नाही. सायलेन्सरचा जो हा पार्ट आहे ना बाहेर निघालेला, त्याच्यावर जरासुद्धा भरोसा ठेवू नका. हे कवर बिवर लावलेलं आहे पण आत्ता हे तव्यासारखं गरम आहे. तर जर का आपली हाईट जर का थोडीशी कमी असेल, आता माझी हाईट 5.1 आहे, तर मला जरा जास्त काळजी घ्यायला लागते. बाकी जे हाईटवाली माणसं आहेत त्यांना जास्त काय प्रॉब्लेम नाही आहे, पण कमी हाईटवाल्या माणसांना जरासं राईट साईडला पाय ठेवायचं असेल तर नीट काळजी घ्यायला लागते. बाकी काय प्रॉब्लेम नाही आहे. बाकी जे इंजिन हीट करतं ते जास्त त्रास देत नाही. आता बोलूया टँकबद्दल. तर फ्यूल टँक सगळ्यांनाच माहिती आहे की पीनट टँक आहे, पीनट शेप आहे, मस्तपैकी 13.5 लिटरची टाकी आहे. जेव्हा ही गाडी लॉन्च झाली होती तेव्हा मला म्हणजे मी एक्सपेक्ट करत होतो की बाबा 15 लिटरची ॲटलिस्ट काहीतरी टाकी मिळेल, पण अजूनही तेवढीच मिळते 13.5. तर बघायचं झालं तर ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. कार्बोरेटरवाल्यांना काय जास्त काय काळजी घ्यायची गरज नसते. मस्तपैकी रिझर्वपर्यंत चालवायची, नंतर मग काय 2 लिटरचं रिझर्व असतं, त्यामुळे जास्त काय प्रॉब्लेम येत नाही. प्रॉब्लेम हा आहे की ही गाडी EFI आहे. तर EFI असताना जे रिझर्व फ्यूल आहे ते आपण मोस्टली वापरू शकत नाही. जे आता 2 लिटर आहे ते वापरू शकत नाही. तर ओव्हरऑल आपल्याकडे जे युजेबल जे फ्यूल आहे ते 10 लिटरचंच आहे. तर नॉर्मली या फुल टँकची जी रेंज आहे, कार्बोरेटरवाल्यांना जास्त फायदा आहे त्याच्यामध्ये. तर नॉर्मल जो टँक आहे त्याच्यामध्ये जे फ्यूल टाकलं, एकदम फुल केली, तर जवळजवळ 400 ते 420पर्यंत आपल्याला रेंज मिळून जाते, रायडिंग रेंज. फुल टँक प्लस 30चा मायलेज असं पकडलं तर 400 ते 420 गाडी जाईल मस्तपैकी. पण युजेबल रेंज जे आहे, जे एकदम सेफमध्ये जे रेंज आहे, जे आपण 10 लिटर पकडतो, तर 10 लिटर जर का बघायचं झालं तर 250 ते 300 किलोमीटर आपण आरामात जाऊ शकतो डोळे बंद करून. त्याच्यानंतर गपचूप पेट्रोल पंप शोधायचं. नाहीतर मग तुम्हाला माहिती आहे की जर का जास्त लो फ्युएलमध्ये गाडी चालवली आणि चुकून बंद वगैरे केली तर पंपचा जो खर्च आहे तो आपल्याला मस्तपैकी 12,000चा फटका लागून जातो. 12-13,000 आपल्या डिस्ट्रिक्टवर नाहीतर आपल्या राज्यावर, म्हणजे की तुम्ही कोणत्या राज्यात राहता त्याच्यावर अवलंबून आहे की कॉस्ट किती लागेल त्याची. 10 लिटरच्या वरतीसुद्धा जाऊ शकतो. पण जेव्हा तुम्ही गाडी बंद कराल तेव्हा एकतर गाडी तुमची पेट्रोल पंपावर पाहिजे, नाहीतर तुमच्याकडे जेरी कॅन पाहिजे 5 लिटरचा वगैरे. तर ती एक काळजी घ्यायला लागते. नॉर्मली 250 ते 300 रेंज याच्यामध्ये युजेबल आहे, जे तुम्ही 300 किलोमीटर तरी आरामात जाऊ शकता. आता बोलूया या गाडीच्या सस्पेन्शनबद्दल. तर गाडीचे जे रिअर सस्पेन्शन्स आहेत ते चांगले काम करतात, ॲक्च्युली खूप चांगले काम करतात. आता तुम्ही बघू शकता की मी सॉफ्टरवर ठेवलेलं आहे. ठीक आहे, सॉफ्ट मोडवर ठेवलेलं आहे.
त्यामुळे कोणत्याही प्रकारचे जे खडीबिडी आहे नाहीतर छोटे छोटे जे खड्डे असतात ते कोणत्याही प्रकारचं लागत नाहीत. आणि जे मोठे मोठे स्पीड ब्रेकर्स असतात, खास करून मुंबईचे जे रब्बरच्या प्लेटवाले जे स्पीड ब्रेकर्स असतात, तर ते जरासे प्रॉब्लेम देतात. म्हणजे जर का चुकून जोरात निघून गेलं तर मग प्रॉब्लेम करतात. थोडासा बंप तो लागतोच. आणि मोठे खड्डे तर मी म्हणतो मोस्टली मी अवॉइडच करतो, कारण की मोठ्या खड्ड्यांमध्ये घातली तर या गाडीचे ग्राउंड क्लिअरन्स तुम्ही बघू शकता 135 mm आहे. तसा नॉर्मली काही प्रॉब्लेम येत नाही, पण हे सस्पेन्शन्स आहेत ना ते स्मूथ काम करतात, तसं जास्त प्रॉब्लेम देत नाहीत. आता फ्रंट सस्पेन्शनचं तुम्हाला सांगतो. फ्रंट सस्पेन्शन्स लिटरली म्हणजे काय माहीत कोणत्या प्रकारचं सस्पेन्शन ट्रॅव्हल याच्यामध्ये आहे, तर ॲक्च्युली स्मूथ काम करतात. स्टेबिलिटी खूप देतात हँडलला. आणि जे खडबडीत रस्ते आहे, परत कोणत्याही प्रकारचे तुम्हाला मी सांगितलं जसं मुंबईचे स्पीड ब्रेकर्स आहेत, तर त्याच्यावर गाडी जरासुद्धा डगमगत नाही. म्हणजे काय माहीत नाही का, सस्पेन्शन मात्र खूप चांगलेली आहे ह्याच्यामध्ये. तर ओव्हरऑल जो कम्फर्ट मिळून जातो, स्टेबिलिटी मिळून जाते, ती खूप चांगली आहे. सस्पेन्शन इज ओके अँड गुड. ब्रेकबद्दल बोलून घेऊया. तर जो रिअर ब्रेक आहे तो ड्रम ब्रेक आहे. तर मोस्टली हा जो काम करतो तो एकदम चांगला काम करतो. फक्त थोडासा स्लो आहे. एकदम अर्जंट लावला तर मस्तपैकी टायर लॉकच होऊन जातो, म्हणून मी जास्त लावतच नाही, स्लोच चालवतो बघायचं झालं तर. फ्रंटचा जो ब्रेक आहे तो नॉन ABS आहे, कारण की हा जो व्हर्जन आहे तो नॉन ABS व्हर्जन आहे 2017चा. तर त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी नाही आहे. तरीही जो ओव्हरऑल जो परफॉर्मन्स आहे डिस्क ब्रेकचा तो चांगला आहे. खूप इझी लागतो. फक्त नॅशनल हायवेला जर का घेऊन गेली मस्तपैकी 80-90 चालू आहे, तर जरा आपल्याला टायमिंग बघायला लागतं. जर का अचानक काही मध्ये आलं नाही तर गाडी सडनली स्लो करायची असेल तर फक्त टायमिंगचा खेळ आहे. कॅलिबरची कंडिशन बघू शकता तुम्ही, दिसत असेल तर कॅलिबरची कंडिशन तुम्हाला सांगतो जरा आहे, आता जुना झालेला आहे. त्यामुळे जेव्हा मी हा कॅलिपर चेंज करेन तर शक्य असेल तर सिंगल चॅनल ABS ह्याच्यामध्ये लावूनच घेईन, कारण की रोड सेफ्टी महत्त्वाची. गाडी किती पण क्लासिक असू दे, रेट्रो असू दे, आत्ताच्या जे रोड कंडिशन्स आहेत, रोड जाम फास्ट झालेले आहेत बरोबर. आणि रेनी सीझनमध्ये मोस्टली ABS महत्त्वाचाच आहे. घाटांवर जातो आहे ना तर कोणत्यातरी चिखला बिखलात जातो आहे, ऑफ रोडिंग करतो आहे, तर त्याच्यामध्ये जे ब्रेक्स आहेत ते चांगले असले पाहिजेत. तर पुढे मागे जमलं तर ABS मी लावून घेईन शक्य असेल तर. बाकी तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की शेअर करा. आता येऊया इन्स्ट्रुमेंट क्लस्टरकडे. तर तुम्ही बघू शकता याच्यामध्ये कॉमन जे रायडरला पाहिजे असतं, जसं स्पीडोमीटर आहे, ओडोमीटर आहे, प्लस लो फ्यूल इंडिकेटर आहे, इंजिन चेक लाईट आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी मिळून जातात. आणि सोबतच सगळ्यांना माहिती आहे न्यूट्रल इंडिकेटर प्लस साईड इंडिकेटरचं आहे, हाय बीमचं आहे. हे सगळे जे कॉमन जे रायडरला पाहिजे असतं इन्फॉर्मेशन, त्याच्यामध्ये सगळं काही आहे याच्यामध्ये. ठीक आहे. फक्त पहिल्यापासून कमी होत चाललेली आहे की लो फ्यूल इंडिकेटरच्या ऐवजी जर का फ्यूल इंडिकेटरच दिला असता तर जास्त बरं पडलं असतं. ही रेट्रो क्लासिक बाईक आहे त्यामुळे ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही आहे. तरीही जो लो फ्यूल इंडिकेटर तो चांगला काम करतो. आता हा जो इंजिन चेक लाईट आहे त्याचा तुम्हाला गेम सांगतो. तर ही आहे EFI गाडी BS4 व्हर्जन, त्यामुळे सगळ्या प्रकारचे जे सेन्सर्स आहेत ते गाडीमध्ये घुसलेले आहेत. तर मी तुम्हाला सांगतो की हा जो लाईट आहे ना तो मोस्टली इग्नोर करण्यासाठीच मॅन्युफॅक्चर झालेला आहे. म्हणजे लिटरली गाडी पॉवर वॉश जरी टाकली ना, पॉवर वॉशला जरी टाकली तरी हा इंजिन चेक लाईट लागून जातो. ही गाडी शोरूमचीच आहे. ठीक आहे. जे टेस्ट राईडला ठेवलेले असतात ना तर त्याच्यापैकीच ही गाडी होती. तर त्याच्यामध्ये फक्त एकच प्रॉब्लेम त्यांनी सांगितलं टेक्निशियननी की गाडी तुम्ही आरामात चालवू शकता, फक्त याची थ्रॉटल बॉडी ना ती पुढे मागे चेंज करून घ्यायला लागेल. एकतर तुम्ही गाडी हायवेला उघडा, तर जर का तो क्लीन झाला तर ठीक आहे, नाहीतर ह्याला क्लीनसुद्धा करून बघूया, नाहीतर चेंज करून टाकायला लागेल. तर मोस्टली त्याच्यामुळेच हा इंजिन लाईट लागतो आहे. तर मी त्याला मोस्टली इग्नोरच करतो आहे असं मला वाटतं. बाकी तुम्हाला काय वाटतं त्याच्याबद्दल नक्की सांगा. तर जो इंजिन चेक लाईट आहे त्याला जास्त सिरियसली घ्यायचं नाही, फक्त एकदा सर्व्हिस सेंटरला घेऊन जायचं, काय प्रॉब्लेम आहे ते बघायचं, छोटं मोठं काम असेल तर करून टाकायचं, नाही तर काही गरज नाही आहे. आता बोलूया सीटबद्दल. तर सीट या गाडीचं तुम्ही बघू शकता सिंगल सीट आहे आणि या गाडीचं जो सीट हाईट आहे ती 800 mm आहे. तर जर का तुम्हाला या गाडीला कम्फर्टेबली चालवायचं असेल तर कमीत कमी तुमची हाईट 5'2", 5'3" असली पाहिजे, तरच तुम्ही एकदम इझिली या गाडीला कंट्रोल करू शकता.
आता माझी हाईट आहे 5.1, जसं मी पहिले सांगितलं. माझ्यासारख्या हाईटवाल्यांना ही गाडी चालवायची असेल तरीही चालवू शकतो. आता मी नॉर्मल सँडल्स घातलेले आहेत, कोणत्याही प्रकारचे एक्सटेन्शनवाले शूज नाही तर मोठ्या सोलचे शूज घातलेले नाही आहेत. इझिली कंट्रोल करतो या गाडीला, काय प्रॉब्लेम होत नाही. शॉर्ट हाईटवाले जे लोक आहेत ते सुद्धा या गाडीला आरामात चालवू शकतात. त्यामुळे मला तरी कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम आला नाही. फक्त फुल पाय टेकवता येत नाही. फुल पाय जर का टेकवायचं असेल तर कमीत कमी तुमची हाईट 5.5 पाहिजे. बाकी माझ्या हाईटवर थोडंसं टिपटो करायला लागतं, बाकी काय प्रॉब्लेम नाही याच्यामध्ये. बघायचं झालं तर ह्या गाडीचं जे वजन आहे ते कर्व वेट आहे ते 187 kg आहे. आता हा जो गार्ड काढून टाकला प्लस गाडीतला फ्यूल जे आहे ते काढून टाकलं पूर्णपणे, तर ह्या गाडीचं कर्व वेट जे आहे ते 187 आहे. हा गार्ड काढून प्लस पेट्रोल फुल करून या गाडीचं वजन जवळजवळ 195 197 वगैरे असं होऊन जातं. तर बघायचं झालं तर स्टँड काढण्यापासून गाडी चालवण्यापर्यंत कोणत्याही प्रकारचं वजन याच्यामध्ये फील होत नाही. आता बोलून घेऊया या गाडीच्या टायर्सबद्दल. तर पुढचा टायर तुम्ही बघू शकता, पुढचा आहे 19 इंचाचा टायर आणि मागचा टायर आहे तो 18 इंचाचा टायर आहे. पुढचा जो टायर आहे तो 90 सेक्शनचा टायर आहे आणि मागचा जो टायर आहे तो 110 सेक्शनचा टायर आहे. तर हा जो टायर रेशो आहे तो माझ्या दृष्टीने तरी खूप चांगला आहे. कॉर्नरिंगमध्ये गाडीची स्टेबिलिटी आहे ती खूप चांगली आहे, पण माझ्या हिशोबाने हा जो फ्रंट टायर आहे ना तो 90च्या ऐवजी जर का 100 असता तर अजून स्टेबिलिटी गाडीची वाढली असती कॉर्नरिंगमध्ये. तर तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की सांगा मला. टायरची हालत बघू शकता, टायरची म्हणजे जवळजवळ ग्रीप जायला आलेली आहे. फ्रंटचा टायर ओके, पण मागचा जो टायर आहे तुम्हाला दाखवतो, पार त्याचा गोटा झालेला आहे या साईडने एकदम समोरून. बाकी हा मिशलिनचा टायर आहे म्हणून मी त्याच्यावर अजूनही चालवतो आहे, भरोसा थोडासा ठेवलेला आहे. बाकी नंतर मी ड्युअल पर्पज टाकून घेणार आहे गपचूप, कारण की ड्युअल पर्पज टाकला ना तर पंक्चरचे नाटकं निघत नाहीत. कारण की तुम्हाला माहिती आहे हा जो टायर्स, हे जे टायर्स आहेत ते ट्यूबवाले टायर्स आहेत आणि हा आहे रेडा, हा आहे हत्ती. जर का चुकून गाडीचं पंक्चर झालं तर माहिती आहे आपल्याला की हा हत्ती खेचायला किती ताकद लागते. त्यासाठी पर्सनॅलिटी बॉडी पाहिजे मस्तपैकी, तरच या गाडीला इझिली कंट्रोल करू शकतो आपण पंक्चर असताना. बाकी नॉर्मली मी या गाडीला ढकलतो, काय प्रॉब्लेम नाही, पण बिना हवाचं गाडी जरा जास्तच हेवी होऊन जाते, बरोबर ना. आता या गाडीच्या मिरर्सबद्दल बोलूया. तर या गाडीचे जे मिरर्स आहेत ते क्वालिटी तर खूप चांगली दिलेली आहे. रायडिंगमध्ये कोणत्याही प्रकारचा हे फायदा देत नाहीत. त्याचं हँडलच एवढं व्हायब्रेट करतं, त्यामुळे मिरर्स तर खतरनाक व्हायब्रेट करतात. बाकी हायर आरपीएम्सना हे जरा जास्तच व्हायब्रेट करतात. क्रुझिंग स्पीडला ओव्हरऑल जरा अंदाज तरी घेता येतो की बाबा मागे कोणती गाडी आहे, तर तेवढासुद्धा अंदाज आपण घेऊ शकतो. बाकी स्लो स्पीड्सना आणि हायर आरपीएम्सना ह्या मिरर्सचा काही फायदा नाही आहे. बाकी फ्युचरमध्ये मी हे जे मिरर्स आहेत ते चेंज करून टाकेन. प्लस हँडल आहे ना, हँडल थोडंसं ह्याच्यामध्ये मॉडिफिकेशनची गरज आहे. ह्याच्यामध्ये एक सिंगल रॉड वगैरे काहीतरी लावून घेईन, आता हँडल चेंजेस करून टाकेन. कारण की ऑफरोडिंग करताना जास्त हालत नाही, पण थोडंसं हँडल ना एक्स्ट्रा व्हायब्रेट करून जातं. गाडीचे स्विचेसबद्दल बोलून घेऊया. तर स्विचेस खूप चांगले आहेत, कोणत्याही प्रकारचा त्रास नाही आहे, क्वालिटी अजूनही तशीच आहे. चोक बघू शकता, चोक तसाच आहे. बाकी ही जी बटणं आहेत ना, स्पेशली हा जो इंडिकेटर आहे तो अजूनही स्मूथ झालेला नाही आहे. ते मला काय कळलं नाही की नवीन टाकलेलं आहे की वापरलाच नाही, ते माहीत नाही. आता ह्या गाडीच्या क्लच सिस्टमबद्दल बोलून घेऊया. तर क्लच या गाडीचा ॲक्च्युली स्मूथ आहे. 500 cc असतानासुद्धा आणि जुने इंजिन असतानासुद्धा हा क्लच एवढा स्मूथ काम करतो. तर ट्रॅफिकमध्ये लिटरली तुम्हाला सांगतो की कोणत्याही प्रकारचं हेवी वगैरे होऊन जात नाही क्लच, त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या क्लचचा प्रॉब्लेम नाही. आता ह्या गाडीचा जो रोड प्रेझेन्स आहे तो तुम्हाला लिटरली सांगतो एकदम खतरनाक आहे. म्हणजे जिकडे कुठे आपण गाडी एकदम आयडलिंग वगैरे उभं असलो, नाहीतर कोणत्या तरी पब्लिक प्लेसमध्ये जर का उभे असलो ना, तर लिटरली लोक येऊन विचारतात की बाबा ही कोणती गाडी आहे, कधीची गाडी आहे. परत मी आता बदलापूरला राहतो, तर बदलापूरमध्ये मोस्टली माझी एक सोडून एकच असेल. आणि स्पेशली हा जो मार्च ग्रे कलर आहे तर तो एकदम रेअर आहे बुलेट 500मध्ये. तर मोस्टली लोकांकडे ब्लॅक जे स्टँडर्ड असतो तोच आहे, पण हा जो कलर आहे ना तो एकदम रेअर आहे. आणि क्वालिटी तुम्ही बघू शकता कलरची. बाकी स्क्रॅचेस वगैरे सोडा, क्वालिटी अजून एकदम जशी आहे तशीच आहे, म्हणजे कोणत्याही प्रकारचं प्रॉब्लेम झालेला नाही आहे. गाडी जेव्हा आपण चालू करतो ना, तर आयडलिंग वगैरे ट्रॅफिकमध्ये असेल ना,
तर लोकांच्या नजरा या गाडीवर पडतातच पडतात, कारण की या गाडीचा थंप आहे ना तो पूर्ण एरिया वाजवून जातो. जर का शांत ठिकाण असेल ना, तर ट्रॅफिकमध्ये असेल आणि कोणी जर का आजूबाजूचा जर का असेल ना, तर लिटरली लोकांच्या नजरा या गाडीवर पडतातच पडतात, कारण की या गाडीचा थंप आहे तो एक जामच जबरदस्त आहे. आता ह्या गाडीच्या हेडलाईटबद्दल बोलून घेऊया. तर गाडीचा जो हेडलाईट आहे त्याचा परफॉर्मन्स ओव्हरऑल खूप चांगला आहे. तुम्हाला जर का गावातल्या रस्त्यात जायचं असेल, नाहीतर तुम्हाला सिटीमध्ये जायचं असेल, नाहीतर स्टेट हायवेला जिकडे काळोख आहे तिकडे जायचं असेल, तर हा चांगला काम करतो. डिप्परला हा एवढा काय खास काम करत नाही, पण अप्परला याचा जो फोकस आहे तो खूप चांगला आहे. आणि स्पेशली ही जी काच आहे ती ॲक्च्युली चांगली काम करते. का माहीत नाही का, रॉयल एनफिल्डने ती काच सोडून आता ट्रान्सपरंट काच अशी आणून दिलेली आहे. पण नॅशनल हायवेसाठी हा फोकस काही कामाचा नाही आहे. त्यामुळे जर का नॅशनल हायवेची जर का जायची वेळ आली तर मला फॉग लॅम्प मात्र नक्कीच लावून घ्यायला लागतील. आता ह्या गाडीच्या सीटवरनं एक सांगायचं राहून गेलं की ह्या गाडीचा जो सीटचा कम्फर्ट आहे तो किती आहे. तो मोस्टली मी तुम्हाला सांगतो 4 ते 5 तास जर का तुम्हाला कंटिन्युअस बसून राईड करायची आहे तर तुम्ही करू शकता. पण 4-5 तासाच्या पुढे धुंगण पूर्ण गरम होऊन जातं. ते ह्या सगळ्याचे हे जे कॉमन सिम्पटम्स आहेत ते सुरू होऊन जातात आणि माणूस थकून जातो. रायडिंग सीटला कोणत्याही प्रकारचे व्हायब्रेशन नाही आहेत, म्हणजे जास्त म्हणजे एकदम कमीत कमी व्हायब्रेशन्स आहेत. आणि पिलियनचं जर का बघायचं झालं तर पिलियनला कम्फर्ट ठीकठाक आहे. पिलियन सीटला ना जरासे व्हायब्रेशन्स आहेत. जो पिलियन आहे त्याला थोडंसं व्हायब्रेशन सहन करावं लागेल. बाकी बॅकरेस्ट बघू शकता, बॅकरेस्ट ही कोणत्याही प्रकारची काय कामाची नाही, फक्त ही टाईमपास म्हणून देऊन ठेवली आहे. थोडासा माकड हार्ट जे असतं ना त्याला सपोर्टसाठी ठीक आहे. सीटमध्ये कोणत्याही प्रकारच्या मॉडिफिकेशनची एवढी गरज नाही आहे. फक्त मी करेन काय की ही जी पिलियन सीट आहे ना ती थोडीशी वाढ करून घेईन आणि ह्याच्यामधला जो फोम आहे तो थोडा काढून चांगलावाला फोम टाकून देईन, म्हणजे जेणेकरून जो पिलियन आहे त्याला चांगला कम्फर्ट मिळेल. आता ह्या गाडीचा जो टॉप स्पीड आहे तो मी तुम्हाला सांगतो की कंपनी किती क्लेम करते. या गाडीच्या टॉप स्पीडबद्दल बोलून घेऊया तर ह्या गाडीचा जो टॉप स्पीड आहे तो कंपनी क्लेम करते 120. पण मला वाटतं जो कंपनी क्लेम करते तो कम्फर्टेबलवाला होता. बाकी खूप लोकांनी कार्बोरेटरवाल्या गाडीवर 140, 150, 160सुद्धा टच केलेलं आहे. तर त्या मानाने हे जे इंजिन आहे ते म्हणजे जाम पॉवरफुल आहे. आणि फक्त सवय प्लस चांगला रोड पाहिजे. बाकी ही गाडी कोणत्याही प्रकारची सिच्युएशन असू द्या गाडी थकत नाही अजिबात. मी ह्या गाडीचा जो टॉप स्पीड आहे तो चेक केलेला आहे तर तो 120पर्यंत मी होतो. पण मला वाटत होतं की गाडी थकलेली नाही, गाडी अजून सुटू शकते. पण नेमका रोड एवढं कम्फर्टेबल मिळालं नाही. पुढे मागे जर का जमलं तर नॅशनल हायवेला, मोठ्या नॅशनल हायवेला जाऊन जो गुजरात साईडचा असतो तर तिकडे चुकून जमलं तर मी या गाडीचा टॉप स्पीड करेन. तर मित्रांनो, माझ्या हिशोबाने सगळ्या प्रकारचे जे महत्त्वाचे पॉईंट्स होते रिव्ह्यू करताना ते पूर्ण केलेले आहेत मी. जर का कोणता महत्त्वाचा पॉईंट राहिला असेल तर कमेंटमध्ये नक्की शेअर करा मला. मित्रांनो, पुढील व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. जय हिंद, जय महाराष्ट्र.